प्रभो, श्री गुरुचरित्राची ही एक सेवा, पूजा, चिंतनाच्या रूपानं सद्गुरू समोर ठेवत असताना मनाला खूप आनंद वाटत आहे आणि श्रोत्यांनाही आनंद वाटत आहे बरं का. मात्र श्रोत्यांनी अधिक श्रोते वाढविण्यासाठी ते ह्या चॅनलचं जे सबस्क्राईब प्रकरण असतं, बहुतेक वयस्कर माणसांना ते तेवढं लक्षात येत नाही. परंतु आपल्या परिवारातील तरुण मुलं या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. तर ठीक आहे, ते आपण कराल, केलंही असेल, इतरांनाही करायला सांगितलं असेल, ते करतील, होतील. किती होईल, काय होईल, हा काही आपल्या फार आकर्षणाचा विषय नाही. तरीही परंतु आपल्या मनातल्या उत्तम चांगल्या भावना इतरांपर्यंत पोचाव्याता एवढं मात्र मनामध्ये आहे. चला प्रभो, आपण पुढं चालू. मागलच्या भागामध्ये आपण पाहिलं की भीमा अमरजा संगमाच्या पवित्र तीरावर सिद्ध महाराज नामधारकाला घेऊन गेलेले आहेत. हाताला धरून नेलंय बरं. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. सद्गुरू आपल्याला हाताला धरून पवित्रतेच्या महान मंगल प्रांतामध्ये घेऊन जायला उत्सुक असतात, पण आपणच त्यांचा हात धरायला तयार होत नाहीत. आपणच म्हणतो, थांब माझ्या लेकराला नाव घालू दे, थांब माझ्या लेकराला काजळ बट्टू करू दे, थांब माझ्या लेकराला कपडे घालू दे. आहे की नाही? चिवताई कावताईची गोष्ट ती गोष्टीच्या जागी असेल, परंतु संत सद्गुरू जेव्हा आपल्याला पवित्रतेकडे घेऊन जातात त्यावेळेस आपल्याजवळ प्रपंचाचे बहाणे असतात. मला नेहमी असं वाटतं की ग्रंथ हे आपल्या मनाच्या ग्रंथी म्हणजे गाठी सोडवण्यासाठी आहेत. ते ग्रंथ वाचत असताना, त्या ग्रंथाची ओवी वाचत असताना माझी सुटका करण्यासाठी याचा काय लाभ आहे हे सदैव डोक्यामध्ये असावा. खूप वेळेला श्रीमद गुरुचरित्रासारखा पवित्र ग्रंथ कौटुंबिक सुखदुःखाच्या अडीअडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्याचं पारायण अनुष्ठान, सप्ताह अनुष्ठान केलं जातं. ते करावंही, कारण रडायचंच असेल तर आपल्या मायबापाजवळ म्हणजे भगवंताजवळ, सद्गुरूजवळ रडावं. परंतु सारखा सारखा प्रपंचच देवाला किती मागायचा हो, किती मागायचा. दर वेळेला आपण प्रपंचच मागत आहोत. आता तरी साधू संतांना कळवळून सांगितलं, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. श्री गुरुचरित्र ग्रंथ चित्त शुद्ध करण्यासाठीचा कल्पवृक्ष आहे. आपण त्याच्याकडे प्रपंचातल्या सुखाची अभिलाषा करतो, ठीक आहे, एका पातळीपर्यंत ते ठीक आहे, त्याच्यावर फार वाद प्रतिवाद न करता चला ठीक आहे. आता तरी सिद्धांचा हात धरून भीमा अमरजा संगमाच्या अश्वत्थ तळाशी जे गुरुचरित्र चालू आहे, जे सगळ्यांच्या कल्याणासाठी आहे, अभ्युदय आणि निश्रेयस दोन्हीच्याही प्राप्तीसाठी आहे, त्या ठिकाणी चला आपण जाऊन पाहू. ते सिद्ध मुनी बसलेले आहेत. नामधारक त्यांच्या समोर हात जोडून उभे आहेत. नामधारकांनी विचारलं आहे, कारण श्री गुरुचरित्राच्या 3ऱ्या अध्यायाचं चिंतन चालू आहे बरं का. नामधारकांनी विचारलं आहे की हा जगाचा बाप परमात्मा सद्गुरू मनुष्य देहाला काय येतात, कोण्या कारणाने येतात, त्याचं आम्हाला कारण सांगा. सिद्धांना खूप आनंद झाला. आमचं धर्मशास्त्र प्रश्न विचारणाऱ्यांचं कौतुक करणार आहे, प्रश्न विचारणाऱ्याचा सन्मान करणार आहे. म्हणून
आपणही या निमित्तानं जे गुरुचरित्राचं चिंतन करत आहोत त्या निमित्तानं आपल्या तुमच्या माझ्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले तर आपण एकमेकाशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू. मला त्याच्यामध्ये खूप आनंद वाटेल. नामधारक हात जोडून विचारत आहेत की हे मुनिवर्या, हे सिद्धराजा, गुरु मनुष्य रूपात का जन्माला येतात? भगवंत मनुष्य रूपामध्ये का जन्माला येतो? आणि त्यावेळेस श्रीमद भागवतामध्ये फार सविस्तर कथा आली आहे अंबरीश राजाची, त्यांच्या एक द्वादशी व्रताची. जेव्हा आपण कधी भागवताच्या चिंतनाच्या निमित्ताने एकत्रित येऊ तेव्हा त्याचा विस्तृत विचार करण्याचा प्रयत्न सद्गुरु कृपेनं करू. परंतु इथं मात्र गुरुचरित्राच्या 3ऱ्या अध्यायामध्ये अत्यंत संक्षिप्तपणे ती कथा सिद्ध महाराजांनी नामधारक या आपल्या लाडक्या लढीवाळ शिष्यांना सांगितली आहे. अत्यंत संक्षिप्तपणे सांगितली आहे की साधन घडी द्वादशी आली, आता द्वादशी सोडायची वेळ जवळ आली, तो मुहूर्त टळणं योग्य नव्हतं आणि नेमकं त्यावेळेला दुर्वास ऋषी आले. कथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे, प्रसिद्ध आहे. दुर्वास ऋषी आले आणि यांनीही दुर्वास ऋषींची पाद्यपूजा केली. थोडा वेळ अवधी होता, प्रार्थना केली की प्रभो, मी आता द्वादशीचं व्रत माझं आहे, हे व्रताचं आता पारणं फेडण्यासाठी आता भोजन करायचं आहे. आपण आलात, आपल्या रूपानं परमेश्वराची कृपा आली, आपण जेवण करा, आमच्यासोबत भोजन करा. त्यांनी सांगितलं की माझं थोडंसं स्नान आणणीक राहिलं आहे, कृपा करा, थोडं लवकर या बरं, लवकर या बरं. म्हणून अत्यंत तळमळीनं कळकळीनं सिद्ध मुनी सांगत आहेत नामधारकाला की अंबरीश राजांनी अत्यंत कळकळीनं दुर्वास ऋषींना विनंती केली. दुर्वास ऋषींना थोडी परीक्षा पाहायची सुद्धा होतीच त्याची. ते जे स्नान संधीला गेले तर ती साधन घटिका ही आता पूर्ण भरत यायची वेळ आली. तर काय करावं काय करावं काय करावं काय करावं प्रश्न होता. मग काहीतरी विद्वानांनी मार्ग काढला की काय आचमन पाणी घ्या हातामध्ये आणि त्याच्यामध्ये तुळशीदल घ्या आणि ते प्राशन करा, म्हणजे ते पारणंही फेडल्यासारखं होईल आणि दुर्वास महाराजांच्या आधी न जेवण्याचाही मार्ग निघेल आणि मग त्यांच्यानंतर भोजन करा असं सांगितलं. ते व्रताचा भाग होता म्हणून त्यावेळेस जे जाणवलं, लक्षात आलं, पटलं, कळालं, अंबरीश राजांनी ते केलेलं आहे. आणि ते झाल्याबरोबर दुर्वास ऋषी येतात आणि दुर्वास ऋषी म्हणतात की अरे दुरात्म्या, अतिथीला जेवायला बोलवतोस आणि अतिथी विन अन्न घेतोस. प्रभू, मी अन्न घेतलं नाही. अरे ते घेतलं म्हणजे घेतलं, आता मी तुला शाप देतो. गुरुचरित्रामध्ये अशी कथा आहे. श्रीमद भागवतामध्ये थोडा वेगळा भाग आहे. सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागं लागलं वगैरे आणि ते सगळीकडे फिरून महाविष्णूपाशी गेल्यानंतरही सुदर्शन चक्र त्यांची पाठ सोडत नव्हतं. त्यावेळेस भगवान महाविष्णूंनी सांगितलं की तू त्यांच्याकडेच जा आणि त्यांची क्षमा माग. असा मोठा कथाभाग श्रीमद भागवतामध्ये आहे. तर इथं असं आहे की त्यांनी शाप उच्चारण्यासाठी दुर्वास ऋषी तयार झाले आणि असं तू केल्यामुळं, माझ्या आधी तू जेवल्यामुळं किंवा व्रत सोडल्यामुळं तुला सकल योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल असं ते म्हणणार. इतक्यात भगवंत साक्षात महाविष्णू त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत आणि त्यांनी दुर्वास ऋषींना असा हात करून थांबा म्हणून सांगितलं. मला तर असं वाटतं की हे सुद्धा एक प्रकारचं सुदर्शनच आहे. भगवंताचं दर्शन हे सुदर्शनच आहे. बाकी प्रपंचाच्या दर्शनामध्ये कधी कुदर्शन सुद्धा घडतं की, परंतु सुदर्शन चक्र आलं. ही श्रीमद भागवतातली संरक्षक करणारी जी सुदर्शन चक्राची कथा आहे आणि प्रत्यक्ष भगवंत आले म्हणजे तेही एक प्रकारे सुदर्शनच आहे. आणि त्यावेळेस दुर्वास ऋषींना हात करून थांबवलं. म्हणले, थांबा, अहम भक्त पराधीन, मी भक्तांच्या स्वाधीन आहे. भक्ताला जर तुम्हाला शाप द्यायचा असेल तर तो भक्ताला शाप मी देऊ देणार नाही, तो भक्ताचा शाप मी स्वीकारीन. आहा, ही भगवंताची भूमिका आहे बरं. ज्या भगवंताला आपण विसरतो, ज्या भगवंताला विसरून आपण प्रपंचामध्ये रममान होतो, तो भगवंत असं म्हणतो की तू जर माझी सेवा करत आहेस तर तुझ्यावर कोणतंही संकट येणार नाही याची काळजी मी घेईल. तुझ्यावर जर संकट आलं तर त्या संकटाचं निरसन मी करील, नव्हे ते माझ्यावर घेईल. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये एक फार गोड दृश्य आहे. दिसतं बरं,
पाहायचं ठरवलं तर दिसतं सुद्धा. काही नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी ठेवली आहे तिथं, पायीक पाठीशी घातला आपण झाला पुढारा. वास्तविक अर्जुनाचा रथ हाकण्यासाठी रथ हाकणारा जो सारथी आहे त्याला पुढंच बसावं लागतं, जो रथी आहे तो पाठीमागच असतो. पण त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना जे दर्शन घडलं ते दर्शन सर्व साधकांना एक आधार देणारं सूत्र आहे की पायीक पाठीशी घातला आपण झाला पुढारा. तू मी पुढं होतो, काय ते संकट मी झेलतो आणि मी तुला माझ्या पाठीमागे सुरक्षित ठेवतो. पायीक पाठीशी घातला म्हणजे अर्जुनाला सुरक्षित केलं, आपण झाला पुढारा म्हणजे सगळे संकट झेलायला आपण तयार झाला. अंबरीश ऋषी, अंबरीश राजासाठी काही ठिकाणी अंबरीशांचा उल्लेख ऋषी म्हणून आलेला आहे, विप्र म्हणून आलेला आहे, राजा म्हणून आलेला आहे. त्या अंबरीशासाठी, भक्तासाठी भगवंत म्हणाला की हे दुर्वास ऋषी, तुमचा शाप मी वाया जाऊ देणार नाही. सकल योनीमध्ये मी जन्म घेईल पण माझ्या भक्ताला त्रास होऊ देणार नाही. हा असा अभय कर देणारा भगवंत, त्या भगवंताला कधी विसरायची वेळ येऊ नये. संकट आल्यावर, दुःख आल्यावर देवाचा आठव करणं हे स्वाभाविक आहे, परंतु त्याचं विस्मरणच न होणं. मला तर नेहमी असं वाटतं की देवाचं स्मरण करायची वेळच येऊ नये. अरे तुम्ही स्मरण करत आहात म्हणजे तुम्हाला विस्मरण झालं आहे. मी देवाचं स्मरण करीत आहे म्हणजे मला देवाचं विस्मरण झालं आहे. तुकाराम महाराजांनी फार हृदयापासून कळवळून अभंग प्रगट केला बरं की हे देवा, असं माझं नेहमी घडतं. दुःख आलं की तुझं आठवण होतंय, सुख आलं की तुझं विस्मरण होतं. मला जर तुला काही द्यायचंच असेल तर हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हे प्रभू, तुला कधीतरी हे मागायची माझी इच्छा व्हावी की मला तुझा विसरच पडू नये, म्हणजे मला तुझं स्मरण करायचं कामच पडणार नाही. सरस्वती गंगाधरांनी फार गोड ओवी या ठिकाणी लिहिली आहे. सरस्वती गंगाधर म्हणतात, ऐसा कार्यकारण शाप अंगीकारी जगाचा बाप, दुष्टावरी असे कोप सुष्टा प्रतिपाळावया. म्हणजे त्यांनी इथं परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृतांचं अगदी सोपं भाषांतर ठेवलेलं आहे. मग ते त्यावेळेस सांगितलं की 10 योनीमध्ये तू जन्म घेशील. मग मत्स्य, कत्स्य, वराह, वामन वगैरे वगैरे हे जे सगळे पुढचे अवतार भगवंतानं घेतले, असं श्रीमद गुरुचरित्र सांगतं की आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी ऋषींचा शाप भगवंतांनी स्वीकारला. अशाच अनुषंगानं, अशाच प्रसंगानं, कारण दुर्वास ऋषीला माहीत होतं, असा उल्लेख इथं सरस्वती गंगाधरांनी सुद्धा मोठा गोड केलेला आहे की मिथ्या नव्हे ऋषीचे वचन, अंबरीशी धरी विष्णूचे चरण, भक्तवत्सल विरुद्धान तया महाविष्णूचे. विष्णू म्हणे दुर्वासासी, तुम्ही शापिले भक्तासी, राखीन माझी या दासांसी, शाप आपणासी द्यावा. राखीन माझी या भक्तासी, योगक्षेम वहाम्यहम. मी माझ्या भक्तांचं रक्षण करीन, हा शाप तुम्ही मला द्या. दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर, केवळ ईश्वर अवतार, फेडावया भूमीचा भार. कारण असे पुढे म्हणत असे, जानोनी ज्ञानी शिरोमणी, म्हणे तपकरीती युग क्षौणी, भेटीन होय हरिचरणी भूमीवरी दुर्लभ. तुमचं दुर्लभ दर्शन सगळ्यांसाठी दुर्लभ आहे, पण माझ्या शापाच्या निमित्तानं आपण लक्ष्मीसह या पृथ्वीवर याल आणि भक्तजनांना तारण कराल. म्हणून परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी, भूमीचा भार फेडावयासी. कारण असे म्हणून या ऐसे विचारोनी मानसी, दुर्वास म्हणे विष्णूसी, अवतरोनी भूमीसी, नाना स्थानी जन्मावे. असं हे जे परमेश्वराचं नाना स्थानी जन्मन आहे, त्या नाना स्थानी जन्मामध्ये मत्स्य, कूर्म, वराह, वामन, नरसिंह इत्यादी दशावताराचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये रसाळपणानं आलेलं आहे. इथं नामधारकाच्या एका प्रश्नाच्या अनुषंगानं
सिद्ध मुनींनी संक्षिप्तपणे हा विषय ठेवला आहे. आणि हा विषय ठेवताना त्यांना हे माहीत आहे की हा आपला प्रिय शिष्यवत पुत्रवत शिष्य, याला गुरुशी संबंधी ओढ आहे, गुरुच्या चरित्राशी संबंधानं ओढ आहे. आणि म्हणून त्यांनी हे सांगत असतानाच आणिक एक सांगेन तुझं, विनोद झाला सहज अनुसया अत्रीची भाज, पतिव्रता शिरोमणी तिच्या घरी जन्म झाले, त्रैमूर्ती अवतरले, कपटवेश धरवणे आले, पुत्र झाले तियेचे, असा संदर्भ सांगितला. आणि असं सांगितल्याबरोबर आता इथं गुरुचा विषय आल्यामुळं नामधारक पुन्हा हात जोडून सिद्ध मुनींना म्हणत आहेत की अहो, ही जी काही गमतीदार कथा आहे, विनोद हा शब्द वापरला आहे बरं का श्री सरस्वती गंगाधरांनी. म्हणून या गमतीदार कथेमागलची गंमत थोडी बाजूला ठेवावी लागणार आहे आणि त्याचं जे मर्म आहे ते मर्म समजून घ्यावं लागणार आहे. तर पतिव्रता शिरोमणी अनुसयेच्या धामी आले, त्रैलोक्याचे स्वामी, हे कसं घडलं, का घडलं, असा नामधारकांनी सिद्ध मुनींना प्रश्न विचारला आहे. जणू काही कामधेनू आहे आणि हा नामधारक हे तिचं वासरू आहे आणि ढुसण्या मारून तिला पाना फोडत आहे. आणि पाना फोडल्यानंतर अक्षरशः अमृताचा वर्षाव सिद्ध मुनींकडून होत आहे. असा दिव्य प्रसंग भीमा अमरजा संगमाच्या तीरावर घडत आहे. आणि त्यामध्ये आता श्रीमद गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायामध्ये श्री दत्त जन्माची कथा येत आहे. कथा प्रसिद्ध आहे, परंतु त्या कथेच्या अनुषंगानं आपल्यांना साधकांना, सद्गुरू भक्तांना काय संदेश आहे, या संदेशाचा थोडासा विचार करायची मनामध्ये इच्छा आहे. ही इच्छासुद्धा सद्गुरूंनीच प्रेरित केलेली आहे. म्हणून सद्गुरूच्या प्रेरणेनं जे चिंतन आपल्यासमोर ठेवता येईल ते ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढच्या भागामध्ये आपण विचार करणार आहोत अध्याय 4 श्री गुरुचरित्राचा, श्री दत्त जन्म. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.